हे कारस्थान कुणाचंही असो, मी ते यशस्वी होऊ देणार नाही. या क्षणी जातो आणि त्या मूर्ख दासीचा जीव घेतो. महिषा थांब. देवाची लीला देवालाच ठाऊक असं म्हणतात. आपल्या गावात उंदरांचा निस्ता सुळसुळाट झाला होता. बघाव तिकडे उंदीर, पण ह्यो पोरगा कुठनं आला काय माहित. यानं समद्या उंदरांना घालवलं, आपल्या गावाला त्रासात न वाचवलं. म्हणून याचा यो छोटासा सत्कार. धनाजीराव या. समध्या लोकांचंही विघ्न दूर करण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात सुख समाधान आणण्यासाठी तुझं आगमन झालं असेल गणपत. वय वय पोरगा अगदी मायाळू आहे, गरीब आहे. अहो ह्यो गावात आल्यापासून समध्या गावामध्ये आनंदी आनंद झालाय. आवा असं काही नाही काका, उलट मी गावासाठी काहीतरी करू शकलो याचा मला पण आनंदच आहे. आणि आता आणखी काही दिवस मी ह्या गावात राहणारच आहे, ह्याचंही बरं वाटतंय. आणि जनक काका देवळात जे काही कथाकथन करतात ते मलाही ऐकायला मिळणार आहे. वय वय लय भारी कथा सांगतात बरं काय हे तुझे जनक काका. हो ना, मलाही ऐकायची आहे. काका आता कथा सुरू करा बरं. होय 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 करतो 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 करतो. महिषा थांब, ही आमची आज्ञा आहे तुला. महिषा, आम्ही कुठलंही कारस्थान करत नाही आहोत. उलट आम्ही तुझ्या भल्यासाठीच योजना आखत होतो. आमच्या माघारी परस्पर का कशासाठी अशी काय वेळ आली होती दिती माता? आमचा मायावी दर्पण काम करत नव्हता महिषा, आणि त्यामुळे त्या भिंगार गावामध्ये काय घडतंय हे आम्हाला काहीच कळत नव्हतं. म्हणून आम्ही मनोरमाला माहिती काढण्यासाठी तिथे पाठवलं, आणि काहीतरी ठोस हाती लागल्याशिवाय तुला कळवू नये असंच आम्हाला वाटत होतं. त्यात तुला फसवण्याचा उद्देश मुळीच नव्हता. उलट तिला तिथं पाठवल्यामुळे जगदंबाला काहीच झालं नाहीये हे कळू शकलं. पण तिथी माता, ती जगदंबा जर सुरक्षित आहे तर त्या अहंकारी मदाचं काय झालं? तेच आता आपल्याला शोधून काढायचंय. मनोरमा तर माहिती काढेलच, पण आपल्यालाही आता हालचाल करावी लागेल. आपले चारही रिपू निष्प्रभ ठरलेत. आता 2च रिपू उरलेत. मग आता काय? त्यांना जागृत करून तिकडे पाठवायची सिद्धता करायची. नाही महिषा, जगदंबा जर मदाचाही पराभव करू शकली असेल तर तिची शक्ती आपल्या कल्पनेपलीकडची आहे. तिची नक्की युक्ती काय, तिचं सामर्थ्य कशात आहे हे समजल्याशिवाय पुढचा रिपू पाठवणं आतताईपणाचं ठरेल. यापुढे संपूर्ण तयारीनिशी हल्ला करायचा. तुमच्या बोलण्यात तथ्य आहे तिथी माता. आता तरी तुझा राग गेला ना? आम्ही जे काही करत होतो ते तुझ्यासाठी आणि असुर कुळाच्या भल्यासाठी हे पटलंय ना? पण तिथी माता, जग कसंही वागो यापुढे तुम्ही तिथी माता मला अंधारात ठेवून काहीही करू नका. ते तुमच्याकडून अपेक्षित नाही आणि ते मला सहनही होणार नाही. तर मंडळी, पार्वती माता आपल्या या पुत्राला भेटून आणि पाहून अतिशय आनंदात होत्या. त्यांचा हा बाळ तो शूरवीर तर होताच, पण लई प्रेमळ होता, गोड होता. पार्वती मातेनं आपल्या या बाळाचं नाव ठेवलं होतं गणेश. पार्वती माता गणेशाच्या सहवासात आपलं आई पण अनुभवू लागल्या. गणेशा, बाळा कुठे लपलायस? तुझ्या मातेला अजून किती त्रास देणार आहेस?
गणेशा, बाळा कुठे आहेस? तुझ्या मातेला अजून किती त्रास देणार आहेस? गणेशा, गणेशा, अरे गणेशा, गणेशा, गणेशा कुठे गेला? अरे आत्ता तर इथे होता हा लबाड, गेला कुठे? अतिशय खटाळ आणि द्वाड झालायस बरं का. परंतु तू गोड आहेस. आमचा संपूर्ण एकटेपणा तू दूर केलास. आमचं आयुष्य परिपूर्ण झाल्यासारखं वाटतंय तुझ्यामुळे. गणेशा, आता आम्ही स्नानासाठी निघतो आहोत. तुझ्यावर एक कार्य सोपवतोय. आमच्या दालनात कोणालाही प्रवेश देऊ नको, समजलं? हो माते, जशी आपली आज्ञा. मी कोणाला म्हणजे कोणालाही आत सोडणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. साक्षात पार्वती मातेचा पुत्र तो. त्यानं एकदा निश्चय केला की केला. आपल्या आईच्या रक्षणासाठी तो दक्ष होता. पण जन्म झाल्यापासून गणेशानं दुसऱ्या कुणाला पाहिलंच नव्हतं. त्याची आईच त्याचं सर्वस्व होती. पण तो ज्या कैलासावर राहत होता त्याचे स्वामी कुणीतरी वेगळेच आहेत हे त्याला ठावच नव्हतं. कैलासपती, नीळकंठ, जटाधारी, महाप्रतापी, महातेजस्वी, देवाधिदेव महादेव, पार्वतीचे पती भगवान शंकर. थांबा, तुम्ही आत जाऊ शकत नाही. पण महादेवांनी आपल्या ह्या पुत्राला कधी पाहिलंच नव्हतं. हा कोण आहे, आपल्याला का अडवतोय याची त्यांना कल्पनाच नव्हती. पण महादेव ते शीघ्र कोपी. त्यांना रागच आला. तू आम्हाला अडवतोस, आमचा उपमर्द, आमचा असा अपमान. तुला कल्पना आहे आम्ही कोण आहोत ते? तुम्ही कुणीही असलात तरी तुम्हाला आत प्रवेश नाही. बालका, आमच्याशी असे औदात्य, घोर अपराध करतोयस तू. मी केवळ माझ्या मातेच्या आज्ञेचं पालन करतोय. याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील तुला. मी परिणामांना घाबरत नाही. ही तुझ्यासाठी अंतिम सूचना आहे. बाजूला हो. मी बाजूला होणार नाही. तुम्हीच इथून निघून जा.
नाहीतर माझ्याशी युद्धाला तयार व्हा. आमच्याशी युद्धाची भाषा. ठीक आहे, भोग आता. महादेव सर्वव्यापी, त्रिशूळधारी, महाशक्तिशाली. पण आमचा गणुराया तो सुद्धा कमी नव्हता. तो सुद्धा त्यांचाच पुत्र, महातेजस्वी, महापराक्रमी. मग काय, युद्ध सुरू झालं. महादेव हा जोरदार वार करतायत. गणराया तो परतवून लावतायत. पुन्हा नवीन नवीन अस्त्र काढून ते पुन्हा वार करतायत. गणराया ते परतवून लावतायत. अशी तुंबळ हाणामारी मंडळी सुरू होती. पण अखेर महादेव संतापले, भडकलेच एकदम. त्यांनी शेवटचा प्रहार केला. त्यांच्याकडचा त्रिशूळच फेकला. महादेव, महादेव हे काय केलं? हा आपला पुत्र होता. अव, तुमची कथा आज लई चांगली झाली बर का. आणि महादेवाची गोष्ट तुम्ही जे सांगत होतात, महादेवन त्यांच्या पुत्राचं युद्ध झालं. त्याच्यात त्यांनी गणपतीचं शिर धडायगळं केलं. मग पुढं काय झालं? कथा पूर्ण कुठे झाली आहे अजून? देवीच्या उत्सवात पुढचे काही दिवस सांगणार आहे मी. आता समजे जेव्हा जमतील ना तेव्हा कळेल तुला. हा सारखा काय लिहत असतो? एकदा बघायला हवं. मी म्हंटल होतं ना, योग्य वेळ आल्यावर सांगेन म्हणून. मी बघत नव्हते, मी आपलं सहज. हा, आलं लक्षात. तसं पण बघितलं तरी तुला काही कळणार नाहीये. तू मला गणू म्हणून हाक मारायला तयार होशील तेव्हाच तुला दिसेल काय लिहिले ते. कळलं? आणि मी ते तुला कधीच म्हणणार नाही, कळलं? काका, चांगली सांगितली तुम्ही गणपतीच्या जन्माची गोष्ट. लय मज्जा आली. आवडली ना? होय, लय आवडली. समजा अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं. ऐकताना तर असं वाटत होतं की माझीच गोष्ट ऐकतोय. हे समजा माझ्या आयुष्यात घडतंय. काय पण, ती गणपतीची गोष्ट होती. तू गणपत आहेस. गणपती कुठे, तू कुठे? जगदंबा. काका, तुमच्या गोष्टीवरून मला माझ्या आईनं सांगितलेली गोष्ट आठवली.